मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्याच्या पहिल्या माहामध्ये वन विभागाद्वारे फायर लाईनचे काम केले जाते। यावर लाखो रुपये खर्च करून आकस्मिक आग लागल्यावर विझविण्याकरिता अंगारीची नेमणूक केली जाते। तरी पण मेळघाटात दरवर्षी आगीच्या तांडवात मेळघाटातील संपूर्ण वन संपदा, प्राणी इत्यादी जळून खाक होण्याचे चित्र दरवर्षी दिसून येते। याचप्रमाणे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कोहा वर्तुळ चिखलदरा परिसरातील जंगलामध्ये यंदा मोठ्या स्तरावर आगीचे तांडव सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। या आगीने रुद्ररूप धारण केले असून संपूर्ण जंगल खाक केल्याशिवाय थांबणार नाही असे समजण्यास हरकत नाही। आता दुसरीकडे वन विभागास त्यांच्या अमरावती स्थितीत कार्यालयातील सॅटेलाइट वर ही आग का बरं दिसत नाही व जर दिसत आहे तर मग वन विभाग झोपते आहे असे समजावे, कारण त्याच जंगलात वन विभागाचे फायर लाईनचे काम सुरू असून आग 3 ते 4 मीटर पर्यंत जाळून विझवण्याची जबाबदारी असते। मात्र आग लावून निवांत सोडून जात असल्यामुळे सुद्धा आगीचे तांडव यंदा मेळघाटातील जंगलात दिसून येत आहे। आता या प्रकरणात वनसंपदेचे नुकतेच केल्याचे व कर्तव्याचे पालन न केल्याबाबत कोणतीही कार्यवाही संबंधित प्रशासनावर केली जाईल याची वाट मेळघाटातील वनप्रेमी बघत आहे। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती।